तुमच्या अपेक्षा आहेत की मी भरपूर बोलावं. कोणावर बोलावं की ज्यांचं मी नावही घेऊ इच्छित नाही अशावर मी काही फारसं बोलणार नाही. माझी आणि आसूच्या श्रीमंतांची काही राजकीय वाद नाहीत. अजितदादांचा फोटो ठेवला. या अजितदादांचे उपकार माझ्यावर 95 ते 99 झालेले आहेत. मी अपक्ष आमदार होतो तेव्हा अख्ख्या राज्यातनं मला फक्त मदत केली आहे या अजितदादांनी केली होती. त्यामुळे यांचं बेगडी प्रेम जे अजितदादांचं आहे हे मला अजितदादा कसे आहेत आणि काय आहेत कृपया सांगायचा प्रयत्न करू नका. 99 साली राष्ट्रवादी काँग्रेसचा सुरुवात झाली. पवार साहेबांनी मला फोन करून सांगितलं एका अपक्ष आमदाराला की रामराजे कामाला लागा. 22 अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मी नेले होते. तेव्हा हे महाराज कुठं होते? दादाराजे गेले. माझं जर चुकत नसलं तर 99लाच दादाराजे खासदारकीला उभे होते. कुठल्या पार्टीकडनं उभे होते? बरोबर आहे. तेव्हा शरद पवार आठवले नाहीत, तेव्हा अजितदादा आठवले नाहीत, आणि आता मला म्हणतात की रामराजांनी माणुसकी विसरली. अजितदादांचा बाणा धनुष्यावर घड्याळावर उभा केलेल्या माणसाला ते विरोध करतात. श्रीमती सुनेत्रा वहिनींच्या कार्यक्रमाला सभेला मी गेलो नाही. ही माणुसकी रामराजे विसरले. माणुसकीची भाषा कोणी करावी हो? इतकी लोक बसली आहेत. ज्याला औषधाला पैसे पाहिजे होते अशा जवळच्या कार्यकर्त्याच्याकडनं 9% व्याजाने पैसे घेणाऱ्याला माणुसकी आहे? माझी माणुसकी काढते. माझा तुमचा वादच राजकीय नाही आहे. तुम्ही ज्या पार्टीत आहे त्याच पार्टीत मी आहे. फक्त तुम्ही कमळाला विकलेल्या घड्याळात मी नाही आहे. यांनी घड्याळच विकून टाकले. खासदारकीला काय झालं आहे मी स्पष्ट बोललो होतो तुम्हाला की ही माणसं आपल्याबरोबर राहणार नाहीत, पुढे जाणार नाहीत. कारणच त्याचं होतं हे खरं पाप आम्हीच केले. तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं मी की हे पापच आम्ही केले. मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे. हे अजितदादांनी तुम्हाला मदत केली म्हणून तुम्ही अजितदादांचा शब्द टाळत नाही. तुम्हाला जी सगळी पदं दिली गेली होती ती काय अजितदादांनी मला सांगितली होती द्या म्हणून? मी दिली होती. मी तुम्हाला येऊन सांगितलं की दादा पूल अडवेल. कशाचं पूल अडवेल? पलीकडं उसाचं या पुलाचं दुसरं टोक कुठं बारामतीतच आहे ना. का तिकडचं चालू करेल आणि इकडं पाण्यात नेईल असं काय होईल काय? कारणं तरी किती द्यायची? बरं जायचं आहे तर नीट जा ना कमळावर जा. विकलेच गेलेला आहेत तर कमळावर जा. आमचं कुठं काय म्हणणं आहे? लोकशाही तुमचे अधिकार आहेत. आज अजितदादाला पाणी चोर कोण म्हणलो सांगा ना मला. माखा आता खासदार नाही, माझे खासदार माखा. जो पाणी चोर आहे त्याच्या मांडीला मांडी लावून हे महाराज बसतात. बरोबर आहे. तुमचं पाणी सांगोल्यात नेणारे माखा मला सकाळीच कळलं, खरं खोटं मला माहीत नाही. सांगोल्यात या सद्गृहस्थांनी माखांनी जमीन घेतली असं ऐकतो, म्हणून आपलं पाणी पळवतो आणि त्या जमिनीला देतो असं ऐकलंय सूत्रांच्याकडनं.
हे परत आपल्यावर नको. सूत्र म्हणलं की सगळं नितीनराव सगळं माफ. सूत्र गेलं बोंबलत, कोणालाच माहीत नसतं सूत्र कुठं. यांच्याबद्दल काय बोलायचं. मी तुम्हाला सांगायला दोनच गोष्टी आल्या. श्रीराम सहकारी साखर कारखाना चालू केला हो का नाही एवढं सांगा फक्त. अजितदादा सर्व होते राज्य बँकेचे. त्यांनी मला सांगितलं की आम्हाला तुम्हाला कर्ज देता येत नाही, पण तुमचा कारखाना तोट्यात आहे, तुमची नक्त व्हॅल्यू नक्त किंमत कमी आहे, स्टेट गॅरंटी काय राज्याची हमी तुम्हाला मिळणार नाही, त्यामुळे आम्हाला तुम्हाला देत आहेत. आपण थांबलो. या संचालक मंडळाने ठराव केला होता की हा कारखाना सोडून द्यावा म्हणून. सोडून दिला असता तर लिलाव झाला असता तर कामगारांचे पैसे मिळाले नसते, तुमच्या ऊसाचे राहिलेले पैसे मिळाले नसते. हिमतीने आपण चालवला. एका शब्दावर आवाडावर आपल्या इचलकरंजीकरांचे आवाडांनी विधानसभेच्या लॉबीत मला भेटले. म्हणलं प्रकाशांना तुम्हाला कारखानाच पाहिजे तर आमचा घ्या, उसात असलेला कारखाना आहे, घ्या. आले, बघितला, घेतला. काय वाईट झालं हो तुमचं? 15व्या दिवशी तर पैसे मिळतात का नाही हात वर करून सांगा. यांचा ऊस जातोय कुठं? अजिंक्य ताराला. स्वामी मला नका सांगू, आधीपासूनच माहिती. आता ऊस काहीतरी एक दिवस 1-2 वर्ष का काहीतरी इकडं टाकलं. तिकडं टाकायचं तर तिकडं टाका. माझा काही त्यांच्यावर वैयक्तिक राग नाही, त्यांच्या मुलाबाळांच्यावर राग नाही, माझा त्यांच्या घरावर राग नाही. माझं म्हणणं एकच आहे की तुमचं जर या मातीशी नातं असतं तर 4 TMC पाणी नीरा देवघरचं जे तुम्ही वापरतात 36 गावाखालची नीरा उजवा खालची जी तुमची गावं आहेत, हे नीरा देवघरच्या पाण्यावर तुमचे ऊस वाढलेले आहेत. म्हणून लक्षात घ्या तुम्ही मी काय म्हणतो तसं. हे पाणी त्यांनी तिकडे द्यावं. जमिनी दिल्या आपण. आजी दादांनी मागितलं होतं त्याच्यातलं पाणी. मी म्हटलं दादा माझा त्याला विरोध आहे, मी देणार नाही. मला माझ्या लोकांचं पाणी पण जमिनी आम्ही सोडल्यात. दादा म्हणाले ठीक आहे आपण वेगळा विचार. याला म्हणतात नेतृत्व. आपल्या गावचा उद्योग, आपल्या तालुक्याचं भलं काही नाही, सांगोल्याचं भलं. सांगोल्याचं पहिलं पाणीपूजन महाराष्ट्रांच्या तालुक्याच्या इतिहासात रामराजे नाईक निंबाळकरांनी म्हैसाळचं पाणी ओढ्याच्या काठी आणून तिथं पहिलं केटीवेर मी भरलंय. मला तर काय सांग. अशा लोकांच्या नादाला तुम्ही लागताय की ज्यांना अहो यांचं या मातीशी नातं काय आहे मला कळत नाही. कुठली संस्था काढली हो या सद्गृहस्थांनी? दादाराजांचं सोडून द्या. दादाराजांच्याबद्दल मी बोलायला माझी ती संस्कृती नाही. परत म्हणतील माणूस की नाही. दादाराजांनी बरोबरच राजकारण शिकलो मी आणि यांच्याबरोबर राहून यांना मोठं करून विश्वासघात शिकलो मी. यांचं काय कमी करायचं ठेवलं होतं. आता बहुतेक त्यांना आमदारकी देण्याचीच वेळ आली होती. राहिलं होतं काय त्यांना? काय दिलं नाही एवढं सांग. विश्वजित राजेंना डावलून यांना सभापती केलं का नाही? मार्केट कमिटी दिली का नाही? किती वर्ष होते मार्केट कमिटीत? अजून किती वर्ष पाहिजे होती? वाटोळं असतो बरं. कशासाठी हे उपद्व्याप करतात? अरे बाबांनो तुमचं नाही या मातीशी यायचं, ऊस लावायचा, ऊस टाकायचा कुठं? पाहुण्याच्याकडं अजिंक्य तराल टाकायचं तर टाकायचा, आजीदादाकडं टाकायचं तर टाकायचा. जा ना कोल्हापूरला. कशाला आमच्या नादाला लागतं? काय आमचं घेणं देणं? श्रीराम कारखाना कोणी काढला? मालोजीराव. हे हनुमंतरावांचे वडीलही त्यात होते. तुम्हाला खरं ते सांग. सगळे मोठे बागायतदार त्या काळी श्रीराम कारखाना काढायला पुढे आले होते. गटचट नव्हते. दिनकरराव त्याचे भाऊ हे होते तुमचे आजोबा. हे कुठं होते?
जिनिंग काढली त्याचं वाटोळं, सोसायटी आहे त्याचं वाटोळं. आणि सगळ्यात वाईट जर काय यांनी केलं असेल तर संस्था आमच्या, नेमणुका यांच्या आणि विश्वासघात आमचा. मला काय म्हणावं त्यांनी? अरे मला आता दादांचा शब्द मोडवत नाही. अहो दादांच्याकडे जायचं आम्ही ठरवलं तेव्हा हे गाड्या घेऊन शरद पवारांच्याकडे निघाले होते. खरं का खोटं? तुम्हीच गेला असाल स्वामी, तिथे गेले होते की नाही एवढं सांग. म्हणजे काय या माणसाचं डोकं आहे. बरं खरं सांगू का, इतकी वर्ष ते इथे राहिले, त्यांना मराठी कसं बोलता येत नाही? मला हे कोडच आहे खरं. बोलू शकतात का मराठी? अच्छा आम्ही शिकाव तरी. स्वामी तिन्ही जगाचा श्रीमंताच्या विना भिकारी. किती टक्क्यांनी दिलं? 24%. काय कमी जास्त नाही. घर काय, आडनाव काय, आपण वागतोय काय? दादाराजांचा पुतळा झाला का हो इथं कधी? तुम्हाला बेट लावून सांगतो, पुनावालाचा पुतळा इथं होईल. पुनावाला माहिती आहे का तुम्हाला? कोण पुनावाला आहे? म्हणून तर मी म्हटलं पुनावाला. नाव कशाला घ्यायचं आपलं? त्या उद्घाटनाला जरूर मला बोलवा एवढंच मी सांगतो. त्यांचं आयुष्य 200 वर्ष जगून द्या, फक्त कोल्हापूरला जाऊन जागा. इथं आम्हाला सोडा आता. तसं जर नसलं तर कमळाकडं जा. कमळाला अनेक भुंगे लागलेले आहेत, त्यातले हे भुंगा आहे. कमळावर भुंगा असतो. कमळाला कीड लावलेले लोक आहेत, कमळाला विकली गेलेले लोक आहेत. 50 लाख रुपयासाठी हे गेलेलं कार्ट मला काय राजकारण शिकवतं? काय फलटणचं तुम्ही मला सांगतो? फलटणला कुत्रं विचारत नव्हते यांना. हे ते मुचवाल्याच्या मागं फिरत होतं ते आमदाराच्या. काय याला कोण विचारते ते फलटणमध्ये? आणि नुसतंच अहो तुम्हाला तिकडं जायचं होतं, आमचं ऐकायचं नव्हतं. कमीत कमी जिल्हा बँकेचा राजीनामा तर द्यायचा होता. मान सन्मानाने गेला असता तर आमचं काहीच म्हणणं नव्हतं. का नाही दिला राजीनामा? ते काय स्वतःच्या मतावर निवडून आले आहेत का? बाळासाहेब पाटलाला पद पाहिजे होतं, त्यांना नाकारून यांना दिले. कुठंच काही ठेवायचंच नसलं तुम्हाला, आणि दादाने मला मदत केली. अरे मग जा ना बारामतीला राहिला, कोण तुला थांबवलं बाबा? बारामतीला जा, कोल्हापूरला जा, फक्त फलटणवरनं तडी पारवा. एवढेच माझे त्यांना हात जोडून विनंती आहे. त्यांच्याबद्दल मला काही जास्त बोलायचं नाही. मी तुम्हाला एक शेवटचं सांगून जाणार आहे. निरादेवर धरणाचं पाणी पाईपलाईनमधनं पुढे येतं. धरण पाणीदार खासदारांनी केलेलं नाही, मी केलेलं आहे. 66 किलोमीटरपर्यंत कारवे मी आणलेले आहेत. धरणाला वेळ लागला हे दिल्लीतलं सरकार आपल्याला फॉर नव्हतं, फेवरेबल नव्हतं म्हणून लागलेलं आहे. अनुशेषासारखे प्रश्न हे भाजपने तयार केले. भारतीय जनता पार्टीने तयार केलेले प्रश्न आहेत. विदर्भासाठी आम्हाला पैसे तिकडे जास्त पाहिजेत, पश्चिम महाराष्ट्राला. विचारलं कोणी? हे जे खासदार साहेब आहेत माखा, त्यांनी घटना वाचली नसेल याची मला गॅरंटी आहे. आंबेडकरांनी लिहिलेली घटना वाचायला आर्टिकल 372 का काय आहे, त्याच्यात अनुशेष आहे. या अनुशेषावर हा बदल करून पश्चिम महाराष्ट्राला, दुष्काळी भागाला पाणी द्यावं असे किती प्रश्न माखाने विचारले? झिरो. आणि म्हणायचं काय? रेल्वे आणली. रेल्वेच इंजिन ड्रायव्हर हे आणि आत्ताचे नगराध्यक्ष गार्ड, आणि मध्ये काहीच नाही. फक्त गेटच उघडते, खाली होते, उघडते, खाली होते. हे ड्रायव्हर खाली उतरते, परत गेट लावतोय, वर चढतोय. तिथं गेली की लोणंद, लोणंदवरनं फलटण, फलटणवरनं लोणंद. काय कारखाने बंद पडतात, पाणी डापलं जातं. हा माणूस त्यांच्यामुळे हे पाणी सांगोल्याला चाललंय, त्याच्या खांद्याला खांदा धरून. तुम्हाला जर म्हणत असेल की मला मत द्या,
तर मूर्ख कोण, तो का तुम्ही? ऊस कमी झाला तर संसार कोणाचे बुडणार आहेत? माझा नाही बुडत, माझी नका काळजी. ऊसाची सवय लागलेली आहे तुम्हाला. पाणी जर गेलं तर एक अख्खी पाळी जाईल. पवारसाहेब, माझं बोलणं लक्ष ठेवा, एक अख्खी पाळी जाईल. किती जण लढायला आले तुमच्यातले? हे महाराज कुठं होते? आम्ही गेलो होतो 300 लोक घेऊन. कुठं? विभागीय आयुक्ताकडं. विखे पाटलाला खाली यायला लागलं. अजयदादांनी ठरवलं की तुम्हाला या आरक्षणाचं पाणी आम्हाला नको, हे दादा बोलून गेलेत. आणि दादाला मी सांगितलं, दादा कशाच्या हक्काने तुम्ही हे पाणी मागता? मला तुम्हाला एकच म्हणायचं आहे, आम्ही केलेलं काम तुम्हाला पटत नसेल, एखादं काम राहिलं असेल, एखादं काय राहिलं असेल, माझं काय म्हणणं नाही.